जगी जीवनाचे सार घ्या रे जाणून तत्पर, जगी जीवनाचे सार घ्या रे जाणून तत्पर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो, माझ्या मायबापांनो आणि माझ्या तरुण दिदी आणि दादानो, तुम्हा सर्वांना दातचा प्यार भरा दया निरंकारची. आपण गावाकडे एक गोष्ट नेहमी बोलतो, जसं पेराल तसंच उगवतो. म्हणजे शेतात बाबीचं झाड लावलं तर त्याला आंबे येत नाहीत, त्याला काटेच येतात. हा शेताचा हिशोब आपल्याला अचूक माहीत असतो, पण आपल्या आयुष्यामध्ये जे सुखदुःख येतं त्याचा हिशोब मात्र आपण विसरून जातो. आज आपण निरंकारी विचाराच्या माध्यमातून हा कर्माचा सिद्धांत अतिशय साध्या सोप्या भाषेत समजावून घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रेमाने बोला. संतजनांनो, निरंकारी विचार काय सांगतो? हे जे आपल्याला आयुष्य मिळाले ते एक प्रकारचं शेत आहे आणि आपण जे रोज बोलतो, वागतो किंवा विचार करतो ते एक प्रकारचं बियाणं आहे. आणि हेच बियाणं आपण रोज आयुष्याच्या शेतात पेरत असतो. जसा उन्हाळ्यात शेतकरी शेताची मशागत करतो, पाऊस पडला की बी पेरतो, कापणी करतो आणि मग पीक त्याच्या हातात येतं, तसं आयुष्याच्या शेतात आपण भूतकाळात किंवा मागच्या जन्मात जे बी पेरलेलं आहे त्याचंच पाप किंवा पुण्य, सुख किंवा दुःख या रूपानं फळ येतं. त्यालाच आपण नशीब किंवा प्रारब्ध म्हणतो. प्रेमाने बोला. आता बघा, गावामध्ये काही लोक असतात, ते खूप कष्ट करतात, दिवसभर राबतात, देवाचाही सर्व रीतिरिवाज करतात, तरीही त्यांच्या आयुष्यात गरिबी आणि आजारपण असतं. पण काही लोक इतरांची फसवणूक करतात, तरीही ती मजेत जगतात. तर असं का? यावर निरंकारी संत म्हणतात, एखाद्या माणसानं मागील काही वर्षापासून आपल्या गोदामात जर धान्याचा साठा ठेवला असेल आणि ह्या वर्षी तो काहीही करत नसेल तरीही तो सुखी राहणारच. पण ज्या दिवशी त्याच्या गोदामातील धान्य संपतील त्या दिवसापासून त्याचं वाईट दिवस सुरू होतील. म्हणून आज वाईट माणसाचं सुख पाहून कर्मावरचा किंवा देवावरचा जराही विश्वास ढवू देऊ नका. प्रेमाने बोला. संतजनांनो, आपल्या गावाकडे एक सवय असते, शेतात चांगलं पीक आलं की आपण म्हणतो मी केलं, मी कष्ट केलं, मी पाणी पाजलं, मी मशागत केली म्हणून पीक चांगलं आलं. पण एखाद्या वर्षी आसमानी संकट आलं, पाऊस पडला नाही किंवा गारपीट झाली की काय म्हणतो, देवा तू माझं वाटोळं का केलास किंवा माझंच नशीब खोटं का? निरंकारी संत म्हणतात, हा जो मीपणा आहे तो पहिला सोडा. कारण पाऊस पाडणारा तो परमात्माच आहे, जमिनीमध्ये अन्न तयार करणारा तो परमात्माच आहे, आपण निमित्त मात्र आहोत. पण हे सर्व आपण देवावर सोपवतो. बाबा रे, पाऊस देणाराही तूच आहेस आणि घेणाराही तूच आहेस असं ज्यावेळी म्हणतो त्यावेळी आपण कर्मबंधनातून मुक्त होतो आणि मन हलकं होतं. प्रेमाने बोला. संतजनांनो, पावसाळ्यात पाऊस पडणं हे आपल्या हातात आहे का? आपण पाऊस थांबवू शकतो का? नाही. पण त्या पावसापासून वाचण्यासाठी आपण छत्री किंवा इरलं धरतो. पाऊस तर पडत असतो पण आपण मात्र भिजत नाही. अगदी तसंच कर्माच्या बाबतीत सुद्धा होतं. मागील कर्मामुळे आपल्या आयुष्यात जर दुःखाचा मुसळधार पाऊस पडत असेल तर निरंकारी विचाराचा सत्संग, सेवा आणि नामस्मरण ही आपली छत्री बनते. जो माणूस प्रभूच्या नामस्मरणात असतो त्याच्या आयुष्यात दुःख येतं खरं, पण ते त्याला स्पर्श करू शकत नाही. कर्माच्या नियमाप्रमाणे जर आयुष्यात दुःखाचा मोठा डोंगर कोसळणार असेल तर त्याचा छोटा दगड होऊन बाजूला सरतो आणि त्याच्याशी लढण्याची ताकद हा ईश्वर देतो. प्रेमाने बोला. संतजनांनो, आता जे मागचं झालं ते झालं, ते आपल्या हातात नव्हतं. पण आता आपल्या आयुष्याच्या शेतात कोणतं बी पेरायचं हे मात्र आपल्या हातात आहे. पुढचं आयुष्य सुखानं, आनंदानं आणि समाधानानं जगायचं असेल
तर आजच आपण चांगल्या बियाची पेरणी करूया. पहिले बी कोणाबद्दलही मनात राग धरू नका, कोणाचाही द्वेष करू नका, नेहमी गोड बोला. दुसरं बी गरजूला मदत करा, भुकेल्यांना अन्न द्या, हीच खरी सेवा आहे. तिसरं बी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तूही निरंकार मै तेरी शरणा मैनू बक्षलो याचं मनात नामस्मरण करा. तर संतजनांनो, कर्माला घाबरू नका. देव दयाळू आहे. जसा बाप आपल्या पोराच्या सगळ्या चुका माफ करतो, तसा देव आपल्या भक्तांच्या सगळ्या चुका आणि पाप धुवून टाकतो. फक्त गरज आहे त्याला पूर्णपणे समर्पित होण्याची. आपण ईश्वराला पूर्णपणे समर्पित होऊया. सत्संग, सेवा, नामस्मरण आपल्या जीवनामध्ये अवलंबूया आणि आपलं जीवन सुखी बनवूया. तर संतजनांनो, हा गावाकडच्या भाषेतला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोकांना हा शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हा कर्माचा सिद्धांत कळेल. आणि अशाच सुंदर विचारासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत प्रेमाने बोला. दया निरंकार.